आरोग्य प्रशासनाचा नादरशाही फतवा. नर्स भगिनींच्या जगण्यावरच उठले कौन्सिलचे भूत. स्वतः गोळी देण्याचा अधिकार नाही, मग 150 पॉइंट्सची सक्ती कशासाठी? मंत्री महोदय, नर्सेसचा तळतळाट घेऊ नका. लोकशाही तंत्र आवाज. आपल्या लोकशाहीचा लोकशाही तंत्र. राज्यातील आरोग्य विभाग सध्या रुग्णसेवेऐवजी कर्मचाऱ्यांच्या छळवादाचे केंद्र बनले आहे की काय, असा दाहक प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णसेवेचा कणा असलेल्या ANM, LHV आणि स्टाफ नर्स भगिनींना ज्या पद्धतीने प्रशासकीय वरवंट्याखाली भरडले जात आहे, ते पाहून लोकशाहीची मान शरमेने खाली गेली आहे. महाराष्ट्र आणि इंडियन नर्सिंग कौन्सिलने अटींच्या नावाखाली जो तालिबानी हैदोस मांडला आहे, त्याचे वाभाडे आता लोकशाही तंत्र काढत आहे. 150 पॉइंट्सचा सापळा, हा प्रशिक्षण की वसुलीचा धंदा? महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने नवीन औषधोपचार पद्धती शिकण्याच्या नावाखाली सेमिनारमधून 150 पॉइंट्स मिळवण्याचा जो जाचक पांडा पाडला आहे, तो निव्वळ मूर्खपणाचा कळस आहे. आरोग्य विभागाचा कायदा सांगतो की कोणतीही नर्स स्वतःच्या अधिकारात रुग्णाला साधी पॅरासिटामोलची गोळीही देऊ शकत नाही. प्रत्येक उपचारासाठी त्यांना डॉक्टरांच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागते. मग ज्यांना उपचाराचे अधिकारच नाहीत, त्यांच्यावर या प्रशिक्षणाची सक्ती कशासाठी? हा केवळ खासगी संस्थांचे खिसे भरण्यासाठी आणि नर्सेसच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी रचलेला एक आर्थिक दहशतवाद आहे. रजिस्ट्रेशन रिन्युअल. पोटावर मारण्याचा प्रशासकीय नीचपणा. पॉइंट्स नसतील तर रजिस्ट्रेशन रिन्युअल, नोंदणी नूतनीकरण होणार नाही. ही कौन्सिलची धमकी म्हणजे नर्स भगिनींच्या जगण्याच्या अधिकारावर घाला आहे. वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या भगिनींचे करिअर एका फतव्याने संपवण्याची भाषा प्रशासन कोणत्या बळावर करते? ज्या भगिनींना कामाच्या प्रचंड व्यापातून 2 घास शांतपणे खायला वेळ मिळत नाही, त्यांनी आता स्वतःचे घरदार सोडून या पॉइंट्सच्या भिकेसाठी वणवण करायची का? प्रशासनाला या भगिनींच्या हातातील सेवेपेक्षा त्यांच्याकडून गोळा होणाऱ्या आकड्यांमध्ये जास्त रस दिसत आहे, हे दुर्दैव. राष्ट्रीय आरोग्य अभियान, कंत्राटी भगिनींच्या हयातीचा लिलाव. विशेषतः राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी नर्स भगिनींची अवस्था तर वेठबिगारांपेक्षाही भयानक झाली आहे. अत्यंत तुटपुंजा पगारावर कोणतीही नोकरीची शाश्वती नसताना या भगिनी आपली पूर्ण हयात रुग्णसेवेत झिजवत आहेत. त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याऐवजी त्यांच्यावर अशा जाचक अटी लादून त्यांना मानसिक रोगी बनवण्याचा केविलवाणा उद्योग प्रशासन करत आहे का? साहेब, ज्यांनी कोरोनात जीव धोक्यात घालून काम केले, त्यांच्या पदरी हीच का तुमची आंबटकरी वागणूक? मंत्री महोदय, प्रशासकीय जुलूम थांबवा, अन्यथा याद राखा. आरोग्य मंत्री साहेब, तुम्ही या विभागाचे पालक आहात, पण तुमचे प्रशासन आज भक्षक बनले आहे. नर्स भगिनी आज केवळ कठपुतळी सारख्या नाचत आहेत. रोज एक नवीन प्रपत्र, रोज एक नवीन रिपोर्ट आणि आता हे 150 पॉइंट्सचे जाचक भूत. मंत्री महोदय, नर्सेस आपल्याला आंबटकरी, अत्यंत कडू आठवणी देणारे म्हणतील असे वागू नका. सत्तेचा ताम्रपट कोणालाच कायमस्वरूपी नसतो, पण गरिबांचा आणि कष्टकऱ्यांचा तळतळाट मात्र मोठ्या सत्तेची सिंहासनं हलवून टाकतो, हे विसरू नका. निष्कर्ष. प्रशासनाने नर्स भगिनींना यंत्र समजणे त्वरित थांबवावे. जोपर्यंत हा 150 पॉइंट्सचा जाचक नियम आणि रजिस्ट्रेशन रोखण्याची धमकी मागे घेतली जात नाही, तोपर्यंत लोकशाही तंत्र आपली लेखणी मॅन करणार नाही. या भगिनींच्या पोटावर मारण्याचा हा खेळ जर बंद झाला नाही तर जनतेच्या दरबारात प्रशासनाचे धिंडवडे काढले जातील. अधिक वेगवान घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या लोकशाही तंत्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच आमच्या अधिकृत फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा.